नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे सी-एस-सी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आर-टी-ईची एक नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक होणार आहे, असं शरद गोसावी सरांनी सांगितलेलं आहे. सविस्तर बातमी काय आहे, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. बातमी रत्नागिरीमधून आहे. आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी केले आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) नुसार आर-टी-ई 25% प्रवेश वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आर-टी-ई 25% प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया असून या प्रक्रियेत लॉटरी पद्धतीने सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थी व प्रतीक्षाधीन विद्यार्थी यांची शाळानिहाय यादी घोषित केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत करण्यात येत आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार आपल्या निदर्शनास आल्यास याबाबत संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक किंवा प्रशासन अधिकारी, महानगरपालिका किंवा नगरपालिका, संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे, आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडे तुम्ही ईमेलद्वारे तक्रार जी आहे ती करू शकता. ईमेल आय डी तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले केलेली आहे. यावरती तुम्ही तुमची जी काही तक्रार असेल ती पुराव्यासहित नोंदणी करू शकता. तथापि असा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे देखील सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.